राज्यस्तरीय विकासरत्न प्रेरणा पुरस्कार सोहळ्यात मीरा भाईंदरमधील आसिफ मुल्ला, विजय चव्हाण, प्रियंका कोकरे यांना आदर्श अभियंता पुरस्कार प्रदान. समृद्धी पर्यटन सांस्कृतिक विकास सेवा ट्रस्टच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय विकासरत्न प्रेरणा पुरस्कार व समृद्धी कला सादरीकरण सोहळा 2026 हा भव्य कार्यक्रम कांदिवली, मुंबई येथील अशोक सावंत हॉलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात मोठ्या दिमाखात संपन्न झाला. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत आकर्षक आणि संस्मरणीय ठरला. या सोहळ्यात कर्नाटक विजयपूर येथील आसिफ मुल्ला हे गेली 20 वर्ष अनेक कंपन्यांमध्ये तसेच मुंबई, नांदेड, MJP, औरंगाबाद महानगरपालिका, सौदी, ब्राझील, दुबई या ठिकाणी ऑइल अँड गॅसमध्ये काम केलेले आहे. सध्या मीरा भाईंदर येथे PMC मध्ये आपली सेवा बजावत आहेत. विजयकुमार चव्हाण हे गेली 30 वर्ष या क्षेत्रात विविध कंपनी तसेच सोलापूर महानगरपालिका, NTPC अशा विविध ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम केले आहेत. सध्या ते ईगल इन्फ्रा इंडिया लिमिटेड या ठिकाणी 3 वर्षापासून काम करत आहेत. प्रियंका कोकरे या आजपर्यंत इंडोव्हनस प्रायव्हेट लिमिटेड मध्ये डिझाईन इंजिनियर, पोर्ट्रेस इन्फ्राकॉन लिमिटेड मध्ये सिनियर इंजिनियर, सध्या ते शापूरजी पॉलोनजी ग्रुप येथे इंजिनियर म्हणून सेवा बजावत आहेत. त्यांच्या या विविध ठिकाणी आणि मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील कामाचे योगदान लक्षात घेऊन त्यांना हा राज्यस्तरीय आदर्श अभियंता विकासरत्न प्रेरणा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन समृद्धी पर्यटन सांस्कृतिक सेवा विकास ट्रस्ट संस्थापिका अध्यक्षा मीनाक्षी पाखरे, सचिव महेश महादेव पाखरे यांनी केले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय सुवर्ण पदक प्राप्त ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर अलका नाईक, पोलीस उपनिरीक्षक मंगेश नाईक, ॲडव्होकेट बाळासाहेब तोरसकर, चेअरमन ग्रीनलेज फार्मास्युटिकल प्रायव्हेट लिमिटेड रामकृष्ण कोळवणकर, डॉक्टर रावसाहेब घोडेराव आदी मान्यवर उपस्थित होते. या पुरस्कारामुळे तिघांच्याही कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अभियांत्रिकी क्षेत्रात काम करणाऱ्यांना यामुळे प्रेरणा मिळणार असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.